परमपूज्य संत आसाराम बापूंच्या न्याय व हक्कासाठी आता जनआंदोलन पेटले आहे. दिनांक 4 मार्च रोजी आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर आजूबाजूच्या 4 राज्यातून साधक संघाचे प्रमुख उपस्थित झाले होते. प्रमुखांची संख्या लाखोंवर होती. नुसता संत आसाराम बापू यांचे साधक नसून वेगवेगळ्या धार्मिक सांप्रदायिक चळवळीतील मान्यवर मंडळी या आंदोलनासाठी उपस्थित होते. त्याचबरोबर प्रसारमाध्यमेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. संत आसाराम बापू यांच्यावर खोटा आरोप झाला आहे आणि न्यायव्यवस्थेकडून बापूजीवर अन्याय झाला आहे. जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचले गेले आहे. बापूजी हे कुठल्या एका धर्माचे नसून ते मातृपितृ पूजन संस्कारित पिढी याकरिता काम करत होते. सनातन हिंदू धर्म रक्षा मंचचे ते अध्यक्ष होते आणि केवळ हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून बापू विरुद्ध पाश्चिमात्य धर्म परिवर्तन यंत्रणेच्या वतीने हे षडयंत्र रचले गेले आहे, असे साधकांचे म्हणणे आहे. पूज्य बापूजींना त्यांचे मौलिक अधिकार जर दिले नाही तर बापूजींचे साधक तसेच हिंदू संत परंपरा संप्रदाय हिंदू जनहित संघटना मतदानावर बहिष्कार घालतील असे चित्रही यावेळी दिसून आले. पिछला रिकॉर्ड देखा जाए, जितने भी बीजेपी के बड़े नेता हैं वो सभी बापूजी के भक्त रह चुके हैं. कहा जाता है कि जैसे अभी आपने कहा, कुछ सोशल मीडिया पे हमने भी कुछ देखा है, उसमें कहा गया है कि मोदी जी कहते हैं कि जब मुझे कोई नहीं पहचानता था तब बापूजी मुझे आशीर्वाद देते थे, तब से बापूजी के मैं साथ हूँ, उनके आशीर्वाद से ये सब चल रहा है. तो क्या आजकल मोदी जी को ये सब नहीं दिख रहा है? यही हम माननीय मोदी जी के चरणों में प्रार्थना रखते हैं, क्योंकि मेरे लिए गुरु जी सब कुछ है. तो उनसे हाथ जोड़ के हम प्रार्थना रखते हैं कि आप याद करो वो दिन कि जब बापूजी ने आपके पेट ठोक करके बोला था कि मुझे मेरा शिवा मिल गया. बापूजी ने फर्ज निभाया, दिल्ली तक पहुंचाने के लिए बापूजी ने पहुंचा दिया. याद करो उस समय जब री इलेक्शन हुआ था तब बापूजी ने क्या बोले थे. तो आज ये सारी बातें होते हुए भी आज हम उनसे यही प्रार्थना रखते हैं कि आपको कहीं जाने के, आप हिंदू राष्ट्र बनाना चाहते हैं ना, हम करोड़ों लोग आपके साथ में हैं और हिंदू राष्ट्र बन के रहेगा. लेकिन आज आज़ाद मैदान से मैं एक साधु के रूप में ये आह्वान करता हूँ कि अगर बापूजी के साथ में न्याय नहीं हुआ तो हिंदू राष्ट्र कभी नहीं बन सकता. संतों के साथ हर क्षेत्र में काम करने वाले अलग अलग लोगों की सुरक्षा के लिए कानून बनाया गया है, लेकिन हिंदुस्तान में सनातन की रक्षा के लिए कोई कानून अभी तक नहीं बना है. क्या संत जगत में जो संत लोग हैं उनका जो संगठन है, क्या उसके लिए कुछ अलग से प्रबंध कराने की सोच रहा है? जो अब तक हुआ है वो ठीक, जो हुआ सो हुआ, लेकिन आगे से ये नहीं होना चाहिए, उसके लिए क्या किया जाएगा? हाँ, अब ये देखिए, आपका एक बड़ा सुंदर सवाल है जो लोग हमसे पूछते हैं. ये सारे साधक बैठे, समाज पूछता हमको. वो साधकों का सवाल है कि भाई एक संत के लिए जो कानून की आप बात किए, जब लोग ये पूछते हैं कि उस समय जब बापूजी को फंसाया गया तब तो कांग्रेस की गवर्नमेंट थी, ठीक है ना, कांग्रेस थी, और तब एक कानून पॉक्सो लाया गया जिसके अंतर्गत ये बापूजी ने तभी बोल दिया था, पॉक्सो कानून बनने के पहले बापूजी ने बोला था कि ये कानून केवल साधु संतों को फंसाने के लिए बनाया जा रहा है. तब तो लोग ये बोलते, तब तो कांग्रेस थी. लेकिन आज 11 साल हो गया, आज तो आपके परिवार के, आपके घर के, आपकी अपनी सरकार है, आज बीजेपी सरकार है, आप लोग उन्हीं को बोलते रहते. तो आज बापूजी को इतना प्रताड़ित क्यों किया जा रहा है? ये समाज के सवाल है. तो समाज देख रहा है, जाग रहा है. तो अब वो जो कानून बना था, तो मेरा कानून मंत्री, न्यायपालिका और आज सरकार से और माननीय प्रधानमंत्री जी से, माननीय अमित शाह जी से, माननीय योगी आदित्यनाथ जी से और माननीय भागवत जी से, इनसे, क्योंकि ये हिंदू धर्म के लिए खड़े हैं ना, ये हिंदू धर्म को बोलते हैं ना लोगों को कि भाई हम धर्म के लिए खड़े हैं, देश के लिए खड़े हैं, तो हम भी तो धर्म देश के लिए खड़े हैं. तो आज जो झूठे कानून बनाए गए हैं और संतों के ऊपर अत्याचार करने के लिए कानून बनाए गए, उसको हटा करके संतों को न्याय मिले. अगर संतों को न्याय मिलेगा तो करोड़ों करोड़ों देशवासी, करोड़ों करोड़ों सनातन प्रेमी, करोड़ों करोड़ों, ये मेरी नहीं, इसमें कई संस्थाएं और भी जुड़ी हैं जो हिंदुत्व है, साधु संत डरे हुए हैं कि अरे बापूजी इतने बड़े संत थे, उनको फंसा दिया गया तो मेरा क्या होगा. तो ये करोड़ों करोड़ों लोग आपके साथ में खड़े रहेंगे और ये भारत हिंदू राष्ट्र बन के रहेगा. नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं
बापूजींच्या साधकापैकी बरीच मंडळी न्याय व्यवस्थेत प्रशासनात कार्यरत आहे. या सगळ्यामध्ये बापूजींना न्याय मिळत नाही आणि ते प्रशासनामध्ये कार्यरत आहे, तर त्यांची काय भूमिका असेल या विषयावर? बघा, बापूजींचे अनेक साधक न्यायव्यवस्थामध्ये आहेत, सर्व क्षेत्रांमध्ये आहे. कित्येक नेता आमच्या बापूंकडे आशीर्वाद घ्यायला पण यायचे. आता आमचं एक छोटंसं बुक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या मोठ्या अधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे की बापूजींचा जी केस आहे ती बोगस आहे. न्यायविद सुब्रमण्यम स्वामी बोललेले आहेत, अनेक जण बोललेले आहेत की ही जी केस आहे बोगस आहे आणि बापूजींना निर्दोष सोडलंच पाहिजे. जेवढे पण लोक आहेत सर्वांना माहीत आहे ही केस बोगस आहे, तरी पण हा अन्याय काय थांबत नाही. काय कारण आम्हाला समजत नाही. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलेलं आहे. एवढे मोठे मोठे नेता बापूंकडे यायचे, आशीर्वाद घ्यायचे सर्वजण, आज सगळ्यांनी तोंड का फिरवलं? मला आश्चर्य वाटतं नरेंद्र मोदींवर. हिंदू प्रेमी नरेंद्र मोदीजी, संतांचा आदर करणारे नरेंद्र मोदीजी, छोट्या छोट्या कर्मचाऱ्यांचे पाय धुवून पूजा करणारे नरेंद्र मोदीजी, राम मंदिरचं स्थापना करणारे, मंदिर प्राण प्रतिष्ठा करणारे नरेंद्र मोदीजी, एवढा आदर करणारे, संतांचा आदर करणारे बापूजींच्या विषयी का एवढे शांत आहेत? मला आश्चर्य होते. मोदीजी स्वतः आशीर्वाद घ्यायला बापूंकडे येत होते, सर्व नेते येत होते, आज सगळ्यांनी तोंड का फिरवलं? मी तर सर्वांना प्रार्थना करतो, मी सर्व पार्टी, सर्व देशाच्या सर्व मोठ्या मोठ्या लोकांना प्रार्थना करतो, या केसमध्ये जरा लक्ष घाला. सुप्रीम कोर्टचे अधिवक्ता काय काय बोलतात ते बघा, त्या मुलीची केस बघा, काय काय बोगस कागदपत्र आहेत ते सगळे बघा आणि आमच्या बापूंना लवकरात लवकर त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही प्रार्थना आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून संपूर्ण भारतभर अशा प्रकारचे आंदोलन चालू आहेत, परंतु प्रशासनापर्यंत आतापर्यंत ही गोष्ट पोहोचली नाही का? हे मोठं आश्चर्य आहे. आता पुऱ्या भारतामध्ये आमचे आंदोलन होत आहेत, यात्रा होत आहेत, पण एकही मीडियामध्ये आम्हाला एवढं सुद्धा बघायला मिळालेलं नाही. आम्ही प्रिंट मीडियाकडे गेलो आणि ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे गेलो, आम्ही प्रार्थना केली की आमचं थोडंसं तुम्ही का दाखवत नाही? तर बोलले तुमच्या बापूजींचं आम्ही दाखवू शकत नाही. आम्हाला मोठं आश्चर्य होत आहे. एवढे लोक आंदोलन करतात, उपोषणाला बसतात, एवढं सगळं कार्य करतात. आज बघा लांबून लांबून लोक आलेले आहेत, पण तुम्ही आजच्या सुद्धा मी खात्रीपूर्वक सांगतो, कुठल्या मीडियामध्ये आलं तर तुम्ही मला सांगा की आलेलं मला दाखवा, मी तुमचे हात जोडेन आणि तुमचा खूप खूप धन्यवाद करेन. आजचा जो या ठिकाणी आंदोलनासाठी तुमचे साधक जमलेले आहेत, हे कुठून कुठून आलेले आहेत? माझं नाव अजित बाळासाहेब घोरपडे आहे. वो बोलते आगे आने के लिए आप पीछे जाने, देखिए उन्होंने पीछे कहा आप आगे. मी अजित बाळासाहेब घोरपडे, गोडेगाव, मुंबईहून माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना आणि देशाच्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींना प्रार्थना करतो की इथे जे उपस्थित आहेत आमचे साधक लोक, हे दूरदूरून आलेले आहेत. पुण्याहून आलेत, नाशिकहून आलेले आहेत, मुंबईचे आहेत, नवी मुंबईचे आहेत, अनेक ठिकाणीहून महाराष्ट्रातून आलेले आहेत. आणि आमची प्रार्थना आहे केंद्र सरकार, राज्य सरकार, न्यायपालिकेला की आमच्या पूज्य बापूजींना गेले 11 वर्ष झाले. 11 वर्षापासून त्यांना कधीच बेल दिलेली गेली नाही. जवळजवळ 35 वेळा बेलसाठी अर्ज दिला होता, तर कधी बेल मिळालेली नाही. आणि आता आमचे सद्गुरू खूप आजारी आहेत आणि त्यांना जे काय आजार आहेत ते जेलमध्ये गेल्यानंतर वाढलेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार व्यवस्थित होत नाही. आणि त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आयुर्वेदवर जोर दिला, आयुर्वेद उपचारासाठी सांगितलं. अनेक लोकांनी आयुर्वेदिक उपचार सुद्धा बापूजीच्या बोलण्यावर घेतले आणि आज आमच्या बापूजींना आयुर्वेदिक उपचार हवा आहे आणि तो उपचार त्यांना मिळत नाही आहे. तर आमची प्रार्थना आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि न्यायपालिकेला की आमच्या सद्गुरूंवर जो अन्याय होतो तो बंद झाला पाहिजे. खूप झालं, 11 वर्ष झाली, आम्ही प्रार्थनाच करतो आणि आता ही प्रार्थनाच करतो. आज या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या भूमीवरती जमा झालेलो आहोत. त्याच्यामागे कारण एकच आहे की ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, उत्तराखंडी देवभूमी आहे. भारतवर्षावर या सनातन आर्य हिंदू वैदिक धर्मावर भगवंताचं विशेष प्रेम आहे. त्या भगवंताची विशेष सेवा करण्यासाठी आपण नेहमी असतो. आपण 150 करोड जनता आहोत भारताची आणि त्या भगवंताची सेवा आपली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संत समाज, साधू समाज हा नेहमी विशेष प्रयत्नरत असतो. त्यापैकीच एक आपल्या सर्वांचे आदरणीय, परमादरणीय, परमस्थान सद्गुरू संतवर्य आशारामजी बापू
यांच्या प्रती संवेदना व्यक्त करून त्यांच्यासाठी ज्यांनी षडयंत्र निर्माण केलं त्यांच्यासाठी विरोध करायला आम्ही इथे आहोत. तुम्हाला सर्वांना ऐकून आश्चर्य होईल की साधू संत भगवंताचे भक्त हे विरोध युद्ध याची भाषा कशासाठी करतात. कारण तुम्हाला सांगायचं कारण एक आहे की आज पूज्य बापूजींचं वय हे 86 वर्ष आहे. 86 वर्षाचा एकही कैदी आतमध्ये नाही. असला तरी त्याला मधुमेह, रक्तचाप, हृदयविकार, त्रिदोष नाडी असे आजार नाहीत. आणि सर्दी, खोकला, ताप या थातूरमातूर कारणांवरून जे तथाकथित लक्ष्मीपुत्र आहेत आतमध्ये, जे गुन्हेगार आहेत, जे दोषी आहेत, ज्यांनी भारताला जाळण्या पोळण्याचे षडयंत्र निर्माण केले, त्यांना सर्दी, खोकल्या, तापासाठी मेडिकल बेल मिळते. घणाघाती आरोप ज्यांच्यावरती आहेत त्यांना पॅरोल मिळते. परंतु एवढं वय असून सुद्धा, एवढा त्रास असून सुद्धा पूज्य बापूजींना आत्तापर्यंत एकदाही बेल नाही, एकदाही पॅरोल नाही. मेडिकल बेल मागितलेली आहे तीही मिळत नाही. सध्या एवढी गंभीर परिस्थिती आहे, बापूजींना उपचारांची जी गरज आहे. संत असल्या कारणाने त्यांचा केवळ आणि केवळ आयुर्वेदावर विश्वास आहे. तर प्रत्येक भारतामधल्या नागरिकाला स्वतंत्रता आहे, स्वातंत्र्य आहे की त्याला काय हवं आहे, त्याला कोणत्या धर्माची पूजा करायची आहे, त्याला कोणते कपडे घालायचे, त्याला काय बोलायचं आहे, त्याला काय उपचार हवेत, हेच याचं स्वातंत्र्य आहे भारतामध्ये. परंतु बापूजींवरती अन्याय करून, अत्याचार करून, दमन करून त्यांच्या प्रति षडयंत्र निर्माण केलेलं आहे. मला एकच वाटतं, एवढी परिस्थिती बघून त्यांना उपचार देत नाहीत. मागे त्यांना उपचार मिळावा कोरोनामध्ये वगैरे, त्यावेळेला सुद्धा आम्ही विरोध केला होता, त्यावेळेला सुद्धा प्रार्थना करून आम्ही दमलो. परंतु बापूजींच्या उपचारासाठी सुद्धा, म्हणजे मानवतेच्या धरेवर सुद्धा येऊन कोणी विचार करत नाहीये. हे षडयंत्र बापूजींचा जीव घेण्याचं तर नाही, हा गंभीर प्रश्न आहे. आणि मी सगळ्यांच्या प्रतीने, समाजातल्या, मी जरी वारकरी संप्रदायातला असलो, मी जरी पांडुरंगाचा भक्त असलो, ज्ञानोबा तुकोबांचा अनुयायी असलो, तरी आज मी इथं उभा आहे. मी मानवतेच्या धरेवर उभा आहे, मी समाजाच्या धरातलावर उभा आहे, मी समाजाच्या प्रत्येक घटकाचं प्रतिनिधित्व करत इथे उभा आहे. का? हा विरोध करण्याची गरज आहे. मी मगाशी भाषणामध्ये पण सांगितलं, महाभारतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शिशुपालाच्या 100 शिव्या खाल्ल्या आणि 101 वेळेला त्याचा वध केला. आतापर्यंत इतकी वर्ष झाले आम्ही विनंत्या केल्या, शांतीपूर्ण आम्ही सत्याग्रह केले, आम्ही यात्रा काढल्या, प्रभात फेऱ्या काढल्या, मौन पदयात्रा काढल्या, आम्ही भंडारे केले, महाप्रसाद केले, मंदिरांमध्ये सेवा केली, बालसंस्कार शिबिर केले, मातृपितृ पूजन दिवस केले, तुलसी पूजन दिवस केले. आज बापूजींचं इनिशिएटिव्ह असलेले मातृपितृ पूजन दिवस आणि तुलसी पूजन दिवस पूर्ण विश्वात साजरे होतात. आणि सगळ्या जगाला माहिती आहे त्याचं इनिशिएटिव्ह पूज्य सद्गुरू आशारामजी बापूंचं आहे. पूर्ण सर्व संत समाजाला माहिती आहे. परंतु बापूजींच्यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक वर्गाने याचा विशेष उल्लेख करून बापूजींसाठी मोहीम केली पाहिजे. आज मी बघतो जे लाजत होते बापूजींचं नाव घ्यायला, बापूजींच्या नावावर विनोद केले जायचे, थट्टा मस्करी केली जायची, आज ते लोक सोशल मीडियामध्ये येतात. का? तर त्यांना कळलंय पॉस्को नव्हता, बलात्काराचं षडयंत्र होतं, हे सर्व घाणेरडे आरोप नव्हते. कारण ती मुलगी राहत कुठे होती, ती घटना कुठे सांगितली, केस कुठे केली आणि कुठून बापूजींना उचलण्यात आलं, अशा पद्धतीचं जी वाईट वर्तणूक आहे ही सगळ्यांना कळली, सगळ्यांना हा छळवाद कळलेला आहे. आणि सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात घेतलेली आहे की बापूजींच्या प्रती, सनातनच्या प्रती हे षडयंत्र आहे. 500 वर्षांनंतर हा लढा झाला आणि भगवान रामलला सरकारचं अयोध्येमध्ये मंदिर झालं. तर बापूजींचा तर 11च वर्षाचा लढा आहे. जर 500 वर्षांनंतर निकाल लागू शकतो तर 11 वर्ष तर काहीच नाही ना. तर बापूजींसारख्या संतांसाठी आपण पुढे आलं पाहिजे. आज मी बघतो तरुण वर्ग खूप चांगल्या पद्धतीने पुढे येतोय. परंतु प्रत्येक व्यक्तिमत्वाने, प्रत्येक माध्यमातून, प्रत्येक स्तरावर जाऊन जमेल तशा प्रकारे, प्रत्येक अनन्य भावाने, अनन्य चिंतयन्तो माम, म्हणजे प्रत्येक प्रकारे बापूजींसाठी विरोध केला पाहिजे आणि बापूजींच्या मागणीसाठी पुढे आलं पाहिजे. बापूजींना जी वर्तणूक मिळते त्याचा विरोध केला पाहिजे आणि पुढे येऊन हा लढा पुकारला पाहिजे. नारायण 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 हरिओम शिकवणाऱ्या बापूजींनी ज्या नारायणाची सेवा आम्हाला करायला सांगितली, ज्या संतांनी नारायणाची सेवा केली, जे भक्त नारायणाची सेवा करतात त्या नारायणाच्या हातात जपमाळ आहे, कमळपुष्प आहे, परंतु युद्ध पुकारण्यासाठी शंखही आहे आणि षडयंत्रकारी आणि दैत्य असुरांचा वध करण्यासाठी गदा आणि सुदर्शन चक्र सुद्धा आहे. एक लक्षात ठेवा, ही शेवटची विनंती, ही विनंती शेवटची आहे. एक लक्षात ठेवा, इथे नाकाला पाणी लागल्यावरती कोणीही थांबत नाही. नाकाला पाणी लागेपर्यंत आता नाकाला पाणी यायला लागलं. इथून विरोधाला, इथून लढ्याला सुरुवात झाली. आता आम्ही थांबणार नाही. इथून पुढे जो विरोध होईल तो अतिशय घनिष्ठ प्रकारचा असेल, भयंकर असेल. त्यामुळे हे समाजाने भयंकर रूप धारण करू नये म्हणून समाज प्रतिनिधींनी,
समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आता तरी याची दखल घ्यावी आणि पुढे यावं, अन्यथा जो भयानक प्रकार घडेल त्या पुरामध्ये तुम्हीही वाहून जाल आणि सनातनचा हा जो लढा आहे हा जिंकू किंवा मरू या पातळीपर्यंत जाऊ देऊ नका, ही खरंच कोपरापासून विनंती आहे तुम्हाला. स्टार न्यूजकरिता संपादक श्रीमंत बागलसह मोनिका चव्हाण, स्टार न्यूज, ब्युरो, महाराष्ट्र.